नेक्स्ट. नाव. जी संदीप. मारायचं कारण काय? जी आत्महत्या. मग तुला खैस बनायला लागेल, बनशील का? हा बनतो की. ठीक आहे. जर तुला खैस बनायचंय तर आमच्या कंपनीचे काही नियम आहेत, ते तुला पाळावेच लागतील. पहिला नियम, जर तुला कुठल्या तांत्रिकानं एखाद्या बाटलीमध्ये पॅक केलं तर तुला सोडवायची जबाबदारी कंपनीची राहणार नाही. नियम दुसरा, जर तू कुठल्या हाडळीबरोबर संबंध ठेवलेस तर तुझ्या तुला देऊन तुला हाकलून देण्यात येईल. मग सांग, तुला पडक्या घरात राहायचंय का बाबळीच्या झाडावर राहायचंय? पडक्या घरात राहतो मी. ठीक आहे. मग तू जर पडक्या घरात राहशील तर तुझे 10% पगारातून कट होतील, आणि तू जर खाणंपिणं कंपनीकडून करशील तर तुझे 20% पगारातून कट होतील. मग सांग, जॉब करशील का? ओके करतो. आणि ऐक, आपल्या कंपनीत रात्री 10 वाजेपासून पहाटे 4 पर्यंत काम असतं, आणि आपल्या कंपनीत ओव्हर टाइम अजिबात नसतो. ओके. तुझं डेलीचं टार्गेट राहणार आहे 3 माणसांना आणि 7 बायकांना तुला घाबरावं लागेल, आणि कुत्री तुझ्यावर भुकलीच पाहिजेत. जर कुत्री तुझ्यावर भुकली नाहीत तर तुझा इन्सेंटिव्ह कट केला जाईल. चालतंय. ही महत्वाची गोष्ट म्हणजे अमावस्येच्या आणि पौर्णिमेच्या रात्रीला सुट्टी अजिबात घ्यायची नाही, कारण कामाचा लोड खूप असतो. त्याच्यामुळे त्या रात्री सुट्टी घ्यायचीच नाही. आणि पगारासोबत बोनस सुद्धा मिळेल. मग सांग, जॉब करशील का? हा सर नक्की करतो. ए वेताळ, त्याला कामाचं ट्रेनिंग दे, आणि ते धरणाच्या कडेला पडकं घर आहे का, त्या पडक्या घरात त्याला ट्रान्सफर कर. ए जा, ऐसा जा.